कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये वाहन चालक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील शिपाई अमर बळवंत सुतार राहणार साईप्रसाद कॉलनी राजोपाध्यायनगर कोल्हापूर याने एका तरुणाची 8.5 लाखाची फसवणूक केली। त्यांनी दिलेल्या बनावट नियुक्तीपत्राचा प्रकार सोमवार दिनांक 22 रोजी उघडकीस आला। विजय शिवाजी ज्वारे वय वर्ष 47 राहणार साईप्रसाद कॉलनी राजोपाध्यायनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवार दिनांक 23 सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला। जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा न्यायालयात शिपाई पदावर काम करणारा अमर सुतार आणि फिर्यादी ज्वारे यांची तोंड ओळख होती। 3 महिन्यापूर्वी त्याने ज्वारे यांच्या मुलाला सर्किट बेंचमध्ये वाहन चालक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले। त्यासाठी 3.5 लाखाची मागणी केली। त्यानुसार त्याने 3.5 लाख रोख घेतले। त्यानंतर काही दिवसांनी स्वतःच्या आर्थिक अडचणीचे कारण सांगून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 5 लाख रुपये घेतले। गेल्या महिन्यात त्याने ज्वारे यांच्या मुलाच्या नावे बनावट नियुक्तीपत्र दिले। त्यावर 22 डिसेंबर रोजी सर्किट बेंचमध्ये हजर राहण्याचे आदेश दिला होता। तसेच जिल्हा न्यायालयाचा शिक्का होता। नियुक्तीपत्रानुसार ज्वारे यांचा मुलगा सोमवारी सकाळी सर्किट बेंचमध्ये हजर होण्यासाठी गेला असता पत्र पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना शंका आली। नियुक्तीपत्रावर जिल्हा न्यायालयाचा शिक्का असल्याने अधिकाऱ्यांनी ज्वारे यांना जिल्हा न्यायालयात पाठवले। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले। त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे।